हरिओम. आज गुरुवार 20 ऑगस्ट 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की दास विषयाचा झाला, सुख समाधानाला आचवला. ऐकूया. सर्व दुःखाचं मूळ देह हाच होय. त्यातच देहाला दुःख म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचं खारटपण, साखरेचं पांढरेपण, यास नस वेगळेपण. तैसे देह आणि दुःख जाणं. देहाने जरी सुदृढ झाला, तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला, तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णाधिक अवतार झाले, परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरोसा हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई. देह दुःख फार अनिवार्य. चित्त होई नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माथी. ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडून घेता येत नाहीत. आजवर जे जे काही आपण केलं ते ते प्रपंचाला अर्पण केलं. स्वार्थाला सोडून नाही राहिले. अधिकार, संपत्ती, लौकिक व्यवहार, जनप्रीती या सर्वांचं मूळ नाही स्वार्थापरते. अखेर दुःखालाच कारण होते. जो जो प्रयत्न केला आपण ते सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानलं, हाती आलं असं नाही झालं. ज्याचं करावं बहुत भारी, थोडे चुकता उलट गुरुगुरी. ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन, हे ओळखून वागावं आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणं म्हणजे जणू अग्नीला कवटाळणं. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला, परी कामाला नाही आला. विषयातून शोधून काढलं काही, दुःखाशिवाय दुसरं निघणारच नाही. म्हणून प्रपंचाने सुखी झाला, ऐसा न कोणी ऐकेला वा देखीला. ज्याची धरावी आस, त्याचे बनावे लागे दास. दास विषयाचा झाला, तो सुख समाधानाला आचवला. ज्या रोपट्यास घालावं खत पाणी, त्याचंच फळ आपण घेई. विषयास घातले खत जाण, तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकट अनिवार्य, कारण प्रपंच दुःखरूप जाणं. आजवर नाही सुखी कोणी झाले. ज्याने विषयी चित्त गुंतवले, कडू कारलं किती साखरेत घोळलं तरी नाही गोड झालं. तैसे विषयात सुख मानले, दुःख मात्र अनुभवाला आलं. प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती. संतती, संपत्ती, वैभवाची प्राप्ती, जगातील मान सन्मानाची गती, आधुनिक विद्येची संगती, न येईल समाधानाप्रती. प्रपंचातील सुखदुःखाचे जोडी आपणाला कधी न सोडी. नामातच जो राहिला, नामापरता आठव नाही त्याला. ज्याला परमात्मा तारतो त्याला, हाच पुराणींचा दाखला. नका करू आटाआटी, राम ठेवावा कंठी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.